नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. पेन्शनमध्ये होणार वाढ. चला तर पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच यूट्यूब चॅनल आमचे सबस्क्राईब करा. सोबतच समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना देशातील कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा असलेली एक योजना आहे. तर 1995 मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या सध्या 6 कोटीहून अधिक भागधारक आहेत आणि 78 लाख पेन्शनधारक या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु सध्याच्या पेन्शनची रक्कम ही अत्यंत कमी असल्याने पेन्शनधारकांना मोठ्या समस्यांना सामोरं जात आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. सध्या 1000 रुपये असलेली किमान पेन्शन 7500 रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी केलेली आहे. तर या संदर्भात संघर्ष समितीने केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना एक पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्या आहेत. पेन्शनधारकांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय सुविधेचा अत्यंत मर्यादित आहे, त्यामुळे पेन्शनधारकांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीमुळे पेन्शनधारकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की 15 दिवसांच्या आत मध्ये वरील सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि पेन्शनमध्ये देखील वाढ झाली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.